नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आजचा विषय असा आहे की आज जरा म्हणजे नाश्ता वगैरे करण्यापेक्षा असं ठरवलं की जेवण करायचं आणि दोनच टाईम म्हणजे अशा पद्धतीने, आणि नंतर जरा आराम केला म्हणजे 1 वाजता कदाचित झोपले असेल, 1-1.5 तास असं झोप काढली छान. सकाळी अगदी 7 वाजता उठले होते त्यामुळं. तर चहा बनवून घेतला या ठिकाणी आणि दुपारचे वाजले 3, 3:15 झालेत. मला चहा पिण्याची इच्छा होती कारण वातावरण इतकं सुंदर झालं आहे. काय अशा वातावरणामध्ये फिरायला वगैरे जायचं ना, तर ती आठवण आली आणि असं वाटलं की चला यार, आपण इथे एवढं सुंदर सुंदर सगळंच छान दिसत असून सुद्धा आपण करत नाही आहे, काहीच जात नाही खाली वगैरे, कारण पावसामुळं ना काही चालायला वगैरे जात नाही, अशा गोष्टी आहेत आणि आजारपण येतात. तर नुकताच पाऊस येऊन गेला, वातावरण एवढं सुंदर झालं आहे, प्रचंड ऊन वगैरे नाही, एकदम इतकं सुंदर वाटतंय ना, इतकं सुंदर वाटतं हे बघा. आता मी तुम्हाला ना थोडं खाली गेल्यानंतर व्हिडिओ बनवेन, त्यानंतरचं वातावरण दाखवेन. इतकं सुंदर वाटते ना. आणि सकाळी तर एवढा पाऊस होता 7 वाजता की समोरचे डोंगर वगैरे काहीच दिसत नव्हते ह्या बाजूचे. तर आता मी चहा पिते आणि निघते खाली. जर बाबा माझ्यासोबत येत असतील तर बाबांना पण घेऊन जाते. ओके. तिथं आहे का प्लॉट? एक हे चाललेलं आहे ते म्हणजे पेंट हाऊस येतो वाटतं. म्हणलं आपलं पाहूया फक्त, नाही का असं. पाऊस येऊन गेलाय. पाऊस यायला लागला, जाताना नव्हता, आता जाते. चहा वगैरे करते, तुम्हाला चहा वगैरे पिऊन आपण जाऊ तिथं वॉशिंग सेंटरला घेऊन गाडी. हे पण दुकान उघडलंय का पाहूया. अवतर ना आपण चालायला. तर आता आम्ही आलोय संध्याकाळी, असंच छान वातावरण आहे ना, तर म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया. आणि मग थोडं भाजीला घेणार आहे आणि जाणार आहे आता. आणि म्हटलं चला आता भाजीला आलोय तर थोडंसं फिरूया, कारण अशा वातावरणात जाण्यासाठी आम्ही पैसे खर्च करून जायचो अगदी शहराच्या बाहेर पुण्यामध्ये. आणि आता असं एवढं छान वातावरण आहे तर म्हटलं का फिरू नये. सुंदर वाटत होतं. समोर साड्या छान आहेत. ती मोरपंखी साडी बघा कशी वाटते. हे छान करतं बघा साड्या इस्त्री आहे ना, हे चांगलं करतं साड्यांना इस्त्री. तर आज हा दुसरा दिवस आणि आता ना आलेले आहे इकडे. जरा आता बंद झालं इथलं पाणी, खूपच पाणी वाहत होतं इथे. आणि इकडे जरा गावाकडचं आलो, इथे पूजा वगैरे केलेली, कोंबडीची पिल्लं वगैरे होती. फारच वास तिथे असा वेगळाच येतोय.
हे नाही, पण पाणी पहा, असं पाणी नाही टाकत. अशी घर आंब्याची पेरूची झाड आहे तिथं मोठी मोठी. बापरे, पेरूचे झाड पहिल्यांदा मी एवढे मोठे पाहिले. केवढी मोठी झाड आहेत. गाडी वॉश केलेली आहे आता, ठेवली होती आणि इथे थोडे ओळखीचे होते, इकडं आलो. एकदम छान वातावरण वाटतं या बाजूने. आणि मस्त हिरवळ वगैरे. आता ही विहीर आहे पूर्ण इथे. आपण पाहूया गाडी वॉश झाली का पूर्ण. गाडी वॉश केली मस्तपैकी आणि आता